नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झणझणीत ओल्या हरभऱ्याची रस्सा भाजी. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि खूप टेस्टी होते. तर त्यासाठी सगळ्यात आधी ओले हरभरे घ्यायचेत व ते सोलून त्याचे दाणे काढून घ्यायचेत. त्यानंतर भाजलेला कांदा, थोडे तीळ, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घ्यायची. तीळ आणि खोबरं हे थोडं तव्यावर भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर सर्व वाटण एकत्र बारीक करून घ्यायचे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढई तापली की त्यात तेल टाकायचे. तेल तापलं की कढीपत्ता टाकायचा आहे आणि मग आपण वाटलेलं वाटण टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता त्यात लगेच हळद, घरगुती मसाला आणि मटण मसाला टाकायचा आहे. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार अजूनही मसाले ॲड करू शकता, जसे की मॅगी मसाला, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, हे सर्व म्हणजे रोजच्या भाज्यांना जे मसाले वापरतात ते मसाले ॲड करू शकता किंवा लाल मिरची पावडर वगैरे. सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचेत आणि व्यवस्थित तेल सुटलं की त्यात ओले हरभरे टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचेत आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालायचं, म्हणजे कोमट पाणी घाला. कोमट पाणी घातल्याने तरी छान येते. जर भाजी पातळ वाटली तर भाजीला थोडा येसूर घाला किंवा ओले हरभरे घाला. येसूरची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, ती जाऊन पाहू शकता येसूर कसं बनवतात ते. आणि जर येसूर नसेल तर ओले हरभरे मिक्सरमध्ये बारीक करून भाजीत घालू शकता. जर कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल तर काही अडचण नाही. उकळी आल्यानंतर कोथिंबीर आणि मीठ घालायचे आणि लो फ्लेमवर 10 मिनिटे शिजवून घ्यायची. भाजी तयार आहे आपली झणझणीत ओल्या हरभऱ्याची भाजी. भाकरी, चपाती किंवा भातासोबत एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भन्नाट आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.